नमस्कार. सध्या आपण सांगलीतील कल्पतरू गावावर उभे आहोत आणि या ठिकाणी श्री रामकथा आणि नाम संकीर्तन सोहळा सध्या पार पडतोय आणि या सोहळ्याचा शुभारंभ आज ध्वजारोहणाने होतोय. आपण पाठीमागे पाहू शकताय खूप मोठे आयुध नगरी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. प्रचंड प्रमाणात मंत्र पुष्पांजलीचा जयघोष या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमासाठी आज ध्वजारोहण होणार आहे. पाठीमागे आपण पाहू शकताय ध्वजारोहणावर मंत्र पुष्पांजली केली जाते आणि या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील अनेक पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे उपस्थित राहिलेले आहेत आणि विविध संघटना, सर्व जाती धर्मातील लोक या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय जो आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा, वारकरी परंपरा म्हणून आपण त्याला ओळखतो, त्या वारकरी परंपरेचे विद्यार्थी जे वारकरी प्रशिक्षण घेतात ते विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. किमान 250च्या वरती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इथून पुढे 11 दिवस ते आपली सेवा या ठिकाणी देणार आहेत. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. प्रचंड प्रमाणात जयघोष केला जातोय, मंत्र पुष्पांजली केली जाते आणि या धार्मिक वातावरणात या सांगलीकरांना नाहून जावं असा धार्मिक आणि सर्व चांगला उपक्रम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण पाठीमागे पाहू शकताय अनेक पदाधिकारी, सांगलीतले अनेक पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार सुधीर गाडगे उपस्थित आहेत, आमदार शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख उपस्थित आहेत, माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित आहेत आणि हा सोहळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. मोहन राजमाने, सौराष्ट्रसाठी सांगली.